बाळ गोपाळ सार्वजनिक माझी गणेशोत्सव। श्रीच्या मूर्तीचं आगमन। नमस्कार मंडळी, आज आपण नालासोपारा ईस्ट इथे आलेलो आहोत। नालासोपारा ईस्टला आचोळा रोड येथे बाळ गोपाळ मागी गणेशोत्सव म्हणून चालू आहे। तर त्यानिमित्ताने आपण इथे ह्या सोहळ्यासाठी आपण हजर झालो। तर ह्या सोहळ्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या मंडळाला आता पूर्ण 19 वर्ष पूर्ण झालेली आहे। तत्पूर्वी हे मंडळ हे गणपतीला 5 दिवसाचा गणपती आणत होते, परंतु आता भाविकांची गर्दी वाढल्यामुळे त्यांनी तो 7 दिवसाचा गणपती ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे यांचं सामाजिक कार्यसुद्धा चालू असतं, जसं काही रक्तदान वगैरे, प्लस आणि शैक्षणिक कार्यसुद्धा चालू असतं। त्याचप्रमाणे आता आपण थोडक्यात जरा इकडची माहिती पण घेऊया। धन्यवाद। भाविकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो आहे, हा मागी गणेशोत्सव म्हणजे आज तारीख 22 जानेवारी रोजी म्हणजे श्रींची स्थापना झाली आणि त्यानंतर संध्याकाळी जे रात्री सहभोजन म्हणजे भोजन प्रसाद ठेवलेला होता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी होतं अभिषेक आणि यज्ञ होता आणि आज संध्याकाळी आहे पालव बुवा यांचं भजन। त्याचप्रमाणे रविवारी म्हणजे येणारा रविवार आहे, त्या दिवशी त्यांचं रक्तदान शिबिर असेल। भाविकांनी याची नोंद घ्यावी। चला तर मग आपण गणपतीचं दर्शन घेऊया। आता या मंडळाचे कार्यक्रम प्रसाद कामत हे आता आपल्यासोबत आलेले आहेत। ते थोडक्यात आपल्या मंडळाची जी काही कार्यपद्धती आहे त्याबद्दल जरा 2 शब्द सांगतील। नमस्कार। सर्वप्रथम आज आमचं मंडळ बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ या मंडळाच्या माध्यमातून हिंदुस्थानातील तमाम देशवासियांना वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तसंच आता ज्याप्रमाणे काकांनी जो प्रश्न विचारला, यंदा बाळगोपाळ सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ या मंडळाचं 19वं वर्ष आहे। 19व्या वर्षाचं औचित्य साधून ज्याप्रमाणे मुंबईमध्ये लालबागचा राजा या गणपती बाप्पाला अग्निशमन दलाकडून त्यांना मानवंदना दिली जाते, त्याचप्रमाणे यावर्षी इच्छापूर्तीच्या आगमनाच्या दिवशी म्हणजेच 17 जानेवारी 2026 रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून गणरायाला मानवंदना देण्यात आली। तसेच यावर्षीचा जो आमचा देखावा आहे तो दशावतार हा महल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। कारण जर तुम्ही माझ्या पाठीमागे जर गणरायाची मूर्ती बघाल तर ती समुद्र मंथनातून 5वें रत्न जे बाहेर पडले होते कौस्तुभमणी हे रत्न इतके पॉवरफुल होते की कुठच्याही देवतांना आणि दैत्यांना ते पेलवत नव्हते। म्हणून भगवान श्री विष्णूजींनी आपल्या कंठामध्ये त्यांना स्थान दिलं। म्हणून ही जी आपण बघत असाल माझ्या पाठीमागे जी मूर्ती आहे ती विष्णूच्या रूपामध्ये असणारी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे। तसंच आज या ठिकाणी मंडळाच्या वतीने गणेश याग म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा 1001 आवर्तनं त्या ठिकाणी त्या अग्नीला देऊन गणपती बाप्पासाठी आपण एक ती पूजा केली जाते ती आहे। तसेच
उद्या 25 जानेवारी रोजी म्हणजेच रविवारी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे महाआरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मी हिंदुस्थानातील तमाम देशवासियांना विनंती करीन की आपण सर्वांनी पास्कोल नगर नालासोपारा पूर्व या ठिकाणी येऊन इच्छापूर्ती श्री गणरायाचा आशीर्वाद व इथे असणाऱ्या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. खूपच सुंदर अशी सजावट केलेली आहे. ब्लॉग पे आने तेरे को नहीं हेलो हाँ बोल ना डबा बोल कर चला बस 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 दर्शनासाठी खूपच लांब अशी लाईन लागलेली आहे. कौस्तुभ म्हणून मणी याची साखर एक सुंदर अशी मूर्ती तयार केली. बाजूलाच पूजा करण्यासाठी म्हणून छोट्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. साईटला अनेक मूर्त्यांची शिला उभे केलेले आहेत.
खूप सुंदर अशा महिला कार्यकर्त्यांनी प्रसादाची व्यवस्था ही सुंदररित्या पार पाडलेली आहे. मंडळाचे कार्यकर्तेही उपस्थित आहेत. पूर्ण शिस्तबद्ध असं शांततेने सर्व पार पडलेलं आहे दर्शन. सद्गुरु कृपेचा रे ओ स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरि ओम स्वामी समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा हरि ओम समर्थाचा आशीर्वाद मंडळाचे सेवक महिला मंडळ इथे हजर आहे. महिला मंडळाने शिस्तबद्ध असं काम पार केलेलं आहे. भोजन प्रसादाचं भंडारा म्हणून भोजन प्रसादाचं काम चालू आहे. पुढे जा पुढे. व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकाने लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.